राज्यात सतत अवकाळी पाऊस पडत आहे. 2-3 दिवस शेतकरी संकटामध्ये सापडलेला आहे आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे पक्षाच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहे. नाही, हे खरं म्हणजे कृषी मंत्र्यांनी जबाबदारी फार मोठी असते आणि विदर्भ असेल, मराठवाडा असेल, फळबागाचं पुढं नुकसान झालं आणि विशेष करून डाळिंबाचं नुकसान त्या नाशिक भागामध्ये झालं. कांद्याचं नुकसान प्रचंड मोठ्या प्रमाणात. या अशा सगळ्या पिकाचं नुकसान होत असताना रब्बीच्या हातात आलेलं पीक आता हातातून जातो आहे. अशा वेळेस सरकार म्हणून, कृषी मंत्री म्हणून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांना आश्वस्त करणं हे गरजेचं होतं. पण हे सरकारचं संवेदन शून्य सरकार आहे. या सरकारच्या संवेदना संपल्या आहेत. यांना काहीही जनतेशी देणं घेणं उरलेलं नाही आणि म्हणून यांची भाषा, यांची बोलण्याची पद्धत सरकारची आणि मूळ मुद्द्यापासून नवीन मुद्दे काढून त्या बगल देणं हे सगळं आत्ता राज्यात चाललं आहे. याला जनतेशी देणं घेणं नसलेलं हे सरकार आहे आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्या केला काय, शेतकरी गेला काय, यांना काही फरक पडत नाही. यांना वाटतं आमच्याकडे 5 वर्ष आहेत, प्रचंड बहुमत आहे, आमचं कोण काय वाकडं करणार, अशा मिजाजमध्ये आणि गरमीमध्ये, मस्तीमध्ये वागणारं हे सरकार आहे. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा जो प्रकार घडला, सरकारने 4 सदस्य चौकशी समिती लावली आहे. मात्र नातेवाईक असेल किंवा रुग्णालय प्रशासन असेल यांच्या मतांमध्ये मतभिन्नता पाहायला मिळते. नाहीत, एक तर पहिल्यांदा त्याची दिलेली जमीन ती रद्द करून टाकायला पाहिजे. हे नालायक लोक ते हॉस्पिटल चालवण्याच्या लायकीचे नाही. हे कमवणारे. खरं म्हणजे ती जमीन सरकारने का 1 रुपयामध्ये दिली? एवढी मोठी जमीन, आज करोडोची जमीन दिली की लोकांची सेवा व्हावी म्हणून दिली. फडणवीस सरकारनेच दिलेली जमीन आहे ती. आणि अशा स्थितीमध्ये उद्घाटनाला ज्यावेळेस नरेंद्र मोदीजी येतात, थोडी तरी लाज वाटायला पाहिजेत की आपण कोणाच्या हातानं उद्घाटन केलं, देशाच्या पंतप्रधानाच्या हातानं उद्घाटन करून घेता. खरं म्हणजे या सरकारच्या चुका आहेत. अशा बेजबाबदार लोकांना, ज्यांची लायकी नाही, अशा लोकांना त्या हॉस्पिटलची जागा का दिली? असे जे लोक यांच्या जवळचे आहेत का? आणि वरून आंदोलन करायला हेच पुढे, जमीन द्यायला हेच पुढे, उद्घाटन करायला सरकारच. हे सगळं जे आहे सरकारने केलेलं पाप आहे. त्याच्या पापाचे प्रायश्चित्त जनतेला भोगावे लागतात, जीव गमावून, आणि त्यांनाच भोगावं लागतात. आता सत्ताधारी पक्षाचा आमदारांचा याच्या बायकोचा जीव जात असेल, त्वरित त्या हॉस्पिटलला टाळे लावून ती जमीन सरकारने परत घेतली पाहिजेत. सगळ्या त्या मॅनेजमेंटच्या इशाऱ्याशिवाय, व्यवस्थापकांच्या इशाऱ्याशिवाय हे असं होऊ शकत नाही आणि ते पैसे भरल्याशिवाय तिला ॲडमिट करून घेतलं जात नाही. यामुळे एक स्पष्ट आहे की त्या ठिकाणी सगळ्यावर FIR दाखल केले पाहिजेत, गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि त्वरित, अगर सरकारने चौकशी करण्याचा नाटकाने ढोंग करू नये. 4 सदस्यीय समिती, काय समिती आहे? महिलेचा जीव गेला, ॲडमिट केला नाही, 10 लाखाची स्लिप दिली त्यांना भरा म्हणून. हे अजून यापेक्षा एव्हिडन्स काय पाहिजेत? हे लपालपी कशाला पाहिजेत? हे काहीतरी आपल्या स्वतःच्या पक्षाचे, सत्ताधारी पक्षाच्या जवळचे लोक असावेत म्हणून त्यातून त्यांना पळवाटा देण्यासाठी हे सगळं सोंग आहे. खरं तर आजच्या आज सरकारनं थोडासा संवेदना असतील तर आजच्या आज त्या ठिकाणी त्या सर्वावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. तर सरकार काही करतंही दिसेल. चौकशीचा फारच कशाला पाहिजे? उद्या रामनवमी आहे, तुम्ही नागरिकांना काय आव्हान कराल आणि सरकारला देखील काय सल्ला द्याल की कशा प्रकारे खबरदारी घ्यायला पाहिजे? आम्ही प्रभू रामचंद्रांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं सर्व माझ्या महाराष्ट्रातील जनतेला आमच्याकडून आणि काँग्रेस पक्षाकडून, विधिमंडळाचा काँग्रेसचा नेता म्हणून शुभेच्छा खूप खूप. प्रभू रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम होते, पण या अमर्याद सरकारला व्यसन कोण घालणार? तर प्रभू रामचंद्रांनी पुन्हा जन्म घ्यावा आणि अशा नालायक, नतभ्रष्ट, देश डुबवणाऱ्या सरकारला पुन्हा सुबुधी देण्यासाठी किंवा त्यांना धडा शिकवण्यासाठी, जे गर्वाने फुललेलं सरकार आहे, रावणासारखा गर्व असलेलं हे सरकार आहे आणि रावणाचा गर्व हरण करण्याचं काम प्रभू रामचंद्रांनी करावं आणि महाराष्ट्रातील असो की देशातील जनतेला जाचक सरकारापासून सुटका कशी मिळेल यासाठी आशीर्वाद द्यावा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.